कमळी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता राजन काका गाडी घेऊन जात असताना त्यांच्या गाडीच्या समोर सरू आलेली असते आणि सरूला पाहताच इथे आता राजन काका आणि सरू या दोघांच्या नात्याचा खुलासा होताच राजन काका सरूला आपल्याबरोबर त्यांच्या घरी म्हणजे महाजनांच्या घरी घेऊन आलेले असतात। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर इथे कमळीचा नोकरीचा पहिला दिवस असतो। कमळीने स्वयंपाक करून ठेवलेला असतो आणि तिने बंब्याला सांगितलेलं असतं की तुझं कॅन्टीनमधलं काम आवरल्यानंतर तू जरा घरी ये, थोड्या वेळापुरतं ये, आईवरती जरा लक्ष ठेव। त्यानंतर थोड्या वेळानंतर निंगी घरी येईल, मग निंगी आईबरोबर असेलच। तिला उशीर झाला तर माझं कोचिंगचं काम संपल्यानंतर मी लवकरात लवकर घरी येण्याचा प्रयत्न करेन। आपण थोडे दिवस बघूया आई आपण नसताना कशी राहते ते, किंवा ती नीट राहते ना, ती व्यवस्थित स्वतःची काळजी घेते का, हे आपल्याला समजल्यानंतर आपण तिला निर्धास्त एकटीला ठेवून येऊ शकतो, असं कमळीने सुचवलेलं असतं। आणि त्यावरती तिने एक तोडगासुद्धा काढलेला असतो। आबांच्या नावाने तिने एक छोटंसं पत्र लिहिलेलं असतं। ते पत्र तिने सरूला वाचून दाखवलेलं असतं। त्याच्यामध्ये कमळीने लिहिलेलं असतं की आबा म्हणतात की हे बघ सरू, काळजी करू नको, मी माझ्या नातीची, माझ्या कमळीची अगदी व्यवस्थित काळजी घेतोय, तिला हवं नको ते सगळं बघतोय, तिच्या जेवणाची सुद्धा काळजी करू नको, शाळेतसुद्धा ती जाते। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला तुझ्या आजारपणाबद्दल कळलं आहे, त्यामुळे तू शहरात गेली आहेस ना, तर मुंबईमध्ये तू तुझ्या आजारपणावरती व्यवस्थितरित्या ट्रीटमेंट करून घे आणि तुझी काळजी घे, माझी आणि कमळीची काळजी करू नको। तेव्हा ती म्हणते, आबा आहेत ना, कमळीची काळजी नाही, अगदी राणीसारखं ठेवतील तिला, मला माहिती आहे ना, राजकुमारीसारखं ठेवतात तिला। तेव्हा कमळी म्हणते, मग आता तुम्ही थांबाल ना, तुम्ही तुमची काळजी घ्याल ना, ट्रीटमेंट होईपर्यंत आबांनी तुम्हाला इथेच थांबायला सांगितले। ती म्हणते, हो चालेल, किती करतेस ग पोरी तू माझ्यासाठी, खरंच उगाचच मी तुझ्यावरती हात उगारला ना, असं सुद्धा इथे सरू म्हणते। तिने तिच्या मनाची तयारी केलेली असते की आता इथे कमळी तिला बरं करेल आणि मग तिला तिच्या घरी घेऊन जाईल। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, कमळी निर्धास्त होऊन नोकरीच्या पहिल्या दिवशी गेलेली असते आणि तेव्हा तिथे गेल्यानंतरच मुलं किती आगाऊ आहेत हे तिच्या लक्षात आलेलं असतं। मोठ्यांशी बोलतानाचा उद्धटपणा, शाळेमध्ये वागतानाचं विचित्र वागणं, या सगळ्या गोष्टी ती ऑब्झर्व करत असते। त्यानंतर तिची आता प्रिन्सिपल बरोबर जेव्हा मीटिंग होते तेव्हा तिला कळतं की शाळेमध्ये मुलं व्यवस्थित अभ्यास करत नाही आहेत, रिझल्ट व्यवस्थित लागत नाही आहे, त्यामुळे शाळा आता बंद होण्याच्या कगारवरती आहे। तेव्हा इथे कमळी म्हणते, सर तुम्ही काळजीच करू नका, ही शाळा कधीही बंद होणार नाही, ही शाळा आपण परत आणायची, मुलांचा अभ्यास कसा होत नाही ते मी बघते, मुलांना इथे कबड्डीमध्ये आपण मुलांना इतकं पारंगत करू की त्यांना आपण स्टेट लेवलवरती कबड्डी खेळायला लावू, असं सुद्धा इथे आता कमळीने सांगितलेलं असतं। अशा रीतीने प्रेक्षकांनो, कमळीने आता ती आपली जबाबदारी म्हणूनच काम करायला सुरुवात केलेली असते। तिच्या पुढे खूपच मोठा टास्क असतो, म्हणजे मुलांना शिस्त लावण्यापासून ते अगदी त्यांना संस्कार देण्यापर्यंत तिच्यावरती आता जबाबदारी तिने घेतलेली असते। मुलं किती आगाऊ आहेत ह्याची प्रचिती तिला तेव्हा येते जेव्हा मुलं तिचा सत्कार करतात हार घालून, आणि तेव्हा तिला जो हार घातलेला असतो त्याला हव्या तेवढ्या मुंग्या असतात आणि कमळीला हार घातल्यानंतर तिच्या गळ्याला मुंग्या चावतात। त्यामुळे प्रेक्षकांनो, तेव्हाच कमळीला समजलेलं असतं की माझी लढाई ह्या मुलांसोबत काही सोपी नसणार आहे, मला खूपच यांच्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे। आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, कमळी आता आपलं काम अगदी चोख पद्धतीने करणारच असते। एका बाजूला विजेताचे जे आता रितेश सरपोतदार आहेत, जे संस्थापक आहेत, त्यांनी इथे वेगळाच घाट घातलेला असतो। कमळी ही अन्नपूर्णा कॉलेजची टॉपर असल्यामुळे
तिला आपल्या क्लासमध्ये त्यांना जबरदस्तीने ॲडमिशन द्यायला लावायचं असतं, जेणेकरून त्यांचं नाव मोठं होईल. त्यासाठी ते तिला हवे तेवढे पैसे द्यायला तयार होत असतात, कारण तिला पैसे जातील पण बाकीचे विद्यार्थी तिथे ॲडमिशन घेतील ना, त्यासाठी ते आता पैसे देऊन तिला ॲडमिशन घ्यायला लावत असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, त्या आता कमळीच्या मागे लागलेले असताना कमळी त्यांच्या जोरदार थोबाडी देते आणि म्हणते की हे बघा, जबरदस्तीने ॲडमिशन घ्यायला लावू नका. सरळ सरळ तुम्ही माझा हात पकडता म्हणजे आणि ॲडमिशन घ्यायला सांगता म्हणजे ते सुद्धा जबरदस्तीने. तेव्हा इथे आता कमळीने त्यांचं थोबाड हे लाल केलेलंच असतं. आणि तेव्हा इथे आता विजेताचे जे रितेश सरपोतदार आहेत त्यांना ही गोष्ट कळते की कमळीने नकारच दिला आहे. तेव्हा ते म्हणतात, हा नकार तिने तुला नाही मला दिला आहे, थोबाडी तुझ्या नाही, इगो माझा दुखावला आहे. ही लढाई आता खूपच जास्त पर्सनल झालेली आहे. आता काही झालं तरी त्या मुलीचा फोटो मला पाहिजेच आपल्या बॅनरवरती, ॲट एनी कॉस्ट, असं इकडे रितेश सरपोतदार म्हणतो. आणि त्यानंतर जबरदस्तीने कमळीचा फोटो छापायला सांगतो. त्यानंतर इथे आता ही वेगळंच संकट तिच्यावरती ओढवलेलं असतं. तर दुसऱ्या बाजूला आता कमळी ही दुसऱ्या दिवशी आपल्या कामाला निघून गेलेली असते. आणि तेवढ्यातच सरू आता काही कामानिमित्त बाहेर पडलेली असते. नंतर ती छोट्या छोट्या मुलींना बघते. तिला पुन्हा इथे आपल्या कमळीची आठवण येते. माझी कमळी करत ती आता सरळ कुठेही रस्त्याने चालत असते. तेवढ्यातच राजन काका ऑफिसच्या कामासाठी निघालेले असतात. आणि तेव्हाच गाडीच्या ठिकाणी आता ते लोक जात असताना बरोबर त्यांच्या गाडीच्या समोरच सरू आलेली असते. ती धावत पळत असते. अचानकपणे गाडीच्या समोर आल्यामुळे राजन काकांना काही कळत नाही, ते अर्जंट ब्रेक दाबतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, थोडासा इथे सरूला धक्का लागलेला असतो आणि त्या धक्क्यामुळे ती खाली पडते. तिच्या हाताला खरचटलेलं असतं. राजन काका पटकन गाडीतून उतरतात. सॉरी तुम्हाला कुठे लागलं का, असं ते विचारतात. तेव्हा सरू वरती बघते तर काय, ते राजन काका असतात. आणि तेव्हा ती म्हणते, मालक तुम्ही, साहेब तुम्ही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, राजन काका म्हणतात की गौरी तू, आणि ती म्हणते की तुम्ही इथं काय करताय. तेव्हा इथे म्हणत असतात, अगं मी जाऊ दे पण तू इथे काय करतेस आणि हे काय लागले तुझ्या डोक्याला. तेव्हा ती म्हणते, साहेब तुम्हाला माहिती नाही आहे पण माझी तब्येत जरा बरी नाही. तेव्हा त्याला पटकन आठवतं, ती म्हणालेली असते की तिने लग्न केलं आहे, त्यानंतरला तिची मुलगी आता जिवंत नाही आहे. तो म्हणतो, गौरी तू ठीक आहेस ना, म्हणजे मागे तुम्हाला काय म्हणालीस आठवतं आहे, तू दुसरं लग्न केलेस ना, मग तरी तू अशी का. तेव्हा ती म्हणते, अहो साहेब काय बी काय बोलता, अहो तुमच्या जिभेला का हाड, अहो मी का लग्न करेन दुसरं, अहो मी विसरले का आपलं लग्न झालं आहे ते, आपली एक मुलगी आहे कमळी. तेव्हा ते म्हणतात, काय कमळी आपली मुलगी आहे. ती म्हणते, हो आपल्याला एक पोरगी आहे, ते पण विसरलात तुम्ही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राजन काकांना काही कळतच नाही. ते म्हणतात, गौरी तू खरं बोलतेस ना, तू लग्न पण नाही केलेस. ती म्हणते, नाही हो मालक, असं का बोलताय तुम्ही. तो म्हणतो, चल मग घरी येतेस ना. ती म्हणते, अहो मी घरी येईन पण ती आहे ना, ती माझ्या जीवावरती उठले, आपल्या लेकीच्या जीवावरती उठले. राजन म्हणतो, गौरी तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना, आहे ना तुझा माझ्यावरती विश्वास, मग तू येशील माझ्याबरोबर. तेव्हा ती म्हणते, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे. तेव्हा तो म्हणतो, चल आपल्या घरी चल, आई बाबा तुला बघून खूप जास्त खुश होतील. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सरोज त्याच्याबरोबर जायला तयार होते. आणि त्यानंतर इथे आता तो आपल्याबरोबर तिला घेऊन जातो. आणि तिथे घेऊन गेल्यानंतर आता दारामध्ये तो आपल्याबरोबर तिला घेऊन जातो हे बघून अन्नपूर्णा खूपच जास्त खुश होऊन जाते. ती म्हणते, गौरी इथे काय करते. त्यानंतर तो म्हणतो, आई गौरी मला गाडीच्या समोर आलेली भेटली ग, आणि मला असं वाटते तिची तब्येत जरा बरी नाही आहे, पण ती काय बोलते बघ ना, माझी सून इतक्या दिवसानंतर परत आली आहे, ती सुद्धा अशी, म्हणजे का माझ्या सुनेची अशी अवस्था आहे रे, नक्की कुठे होती ती. तेव्हा तिला गोळी लागली होती, तिचा एवढा मोठा अपघात झाला होता, तिच्या डोक्यावरती परिणाम झाला आहे, त्याबद्दल
राजन काका आणि अन्नपूर्णाला काहीच कल्पना नाही आहे. त्यांना वाटतं ही अशी का सुधीर बुधीर झाल्यासारखी. आणि त्यानंतर राजन काका म्हणतात, आता तू तिला विचार की आपली मुलगी कुठे, आमची मुलगी कुठे आहे, तुझ्या नातीचं नाव काय विचार तिला. तेव्हा इथे अन्नपूर्णा म्हणते, काय गं गौरी, अगं माझी नात कुठे आहे, ती कशी आहे. तेव्हा ती म्हणते, पाया पडते, तुमची नात आहे गावाकडे आहे सिद्धटेकला, आणि काळजी करू नका, आबांकडं आहे माझ्या. खूप छान आहे तुमची नात, गोड गोंडस आहे. नाव पण तिचं छान ठेवले, कमळी, अगदी कमळासारखे तिचे डोळे आहेत ना, खूपच सुंदर आहे. तेव्हा तिचं नाव ठेवले आम्ही कमळी. तेव्हा अन्नपूर्णाला खूप मोठा धक्का बसतो. त्यांच्या नात्याचा खुलासा हा झालेलाच असतो. ती आता राजन काकांना ओळखते म्हणूनच त्यांच्याबरोबर घरी येते. पण जेव्हा ती सांगते की तुमच्या नातीचं नाव कमळी आहे, तुमच्या मुलीचं नाव कमळी आहे, तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसतो. आत्तापर्यंत ज्या मुलीला आम्ही आमची मुलगी, आमची नात फक्त समजलो, म्हणजे मनापासून मानत पण होतो, पण तरी ते नातं सख्खं नव्हतं ना. तर पण आता इथे गौरीच्या सांगण्यामुळे ते नातं आता सख्खं आहे हे सुद्धा समजलेलं असतं. त्यामुळे इथे कमळीला निरोप देण्यात आलेला असतो आणि कमळीला अन्नपूर्णा घरी बोलावून घेते लवकरात लवकर. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सरूला तिथे बघून ती म्हणते, आहे अगं तू इथं काय करतेस. नंतर ती म्हणते, काय म्हणालीस. ती म्हणते, नाही अहो काकी तुम्ही इथं काय करताय. तेव्हा ती म्हणते, अन्नपूर्णा अगं ही गौरी आहे बाळा, गौरी माझी मोठी सून, राजनची बायको. ती म्हणते, काय. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, हो हीच तर आमची गौरी आहे. आणि ती असं म्हणते की कमळी तिची मुलगी आहे, म्हणजे तू ना. तेव्हा तू माझी मोठी नात आहेस आणि इथे राजनची मुलगी आहेस, हे आम्हाला आता गौरीकडून कळलं. त्यानंतर प्रेक्षकांनो, गौरीमुळेच हे सत्य आता राजन काका आणि अन्नपूर्णा आजोबा यांना समजलेलं असतं की कमळी हीच त्यांची नात आणि मुलगी आहे.